स्वीटी अजून पण ऐक तू, तिचा मला मेसेज आला होता, मी तिला मेसेज केलेला नाहीये. मी नाही ऍक्सेप्ट केली रिक्वेस्ट मध्ये मेसेज पडला तिचा. अरे तू ऐक ना, बावळट मागचं काय काढून राहिली हा? तुम्हाला 3,000 रुपये दिले होते म्हणजे काय 10,000 सेंड करतो, चल तुला व्याजासाठी काय. अरे रिलेशनशिप मध्ये ना रिस्पेक्ट इम्पॉर्टंट राहते. तुम्हाला रिस्पेक्ट द्या ना तुम्ही हा. गरज नाही मला तुझीच, ब्रेकअप कर. नाही नाही अरे गेली उडत मला काय फरक नाही पडत. नाही नाही करतो ब्रेकअप. काय रे भावा, काय झालं? मला थोडं डोकं खराब आहे, टेन्शन मध्ये मी टेरेसवर चाललोय. अरे याचं ब्रेकअप झालंय, टेरेसवर चाललाय. सुसाईड तर नाही करणार ना? चाल. मित्रा, अशा छोट्या मोठ्या गोष्टीवर एवढा मोठा निर्णय नको घेऊ. एक पोरगी गेली तर एवढं टेन्शन नको घेऊ, पुढे 17 येतील. अरे तिची अवकातच नव्हती तुझ्यासोबत राहायची, तिच्यामुळे तू स्वतःला कशाला त्रास करून घेतोय. प्रसाद दादा, अरे हा ऐकूनच घेऊन नाही राहिला. अरे घाबरलो ना मित्र, आम्ही किती काय वरती आलो, आम्हाला वाटलं सुसाईड करतो का. कोण मी? का बरं? तुझं ब्रेकअप झालं ना, आम्हाला वाटलं तुला टेन्शन आलंय. टेन्शन आली? कोणती सिरियस वाली जीएफ होती? टाइमपास वाली होती. अशा किती जीव आहे मित्रा तुला? हिला सोडलं ना तर अजून 5 आहे. काय लवकर एवढी धावपळ केली आम्ही. देन चिप्स दे ना. तुमच्यामुळे वरती आलो तुम्ही खासाल म्हणून मी वरती येऊन एकटा चिप्स खात होतो. पण या हॉटेलचं जेवण क्वालिटी आहे ना? अरे हॉटेल जेवण माझ्यासाठी लय किरकोळ आहे रे. मी दर हप्त्याला JW मॅरिऑटला जात राहतो जेवायला. बाकीच्या हॉटेल सारखं नाही तिथं. आम्ही तिथे एकदा पनीर अंगारा मागवला होता, आले 4-5 जण चूल घेऊन. मग त्याच्यातला मला अंगारा लावला आज 3 नंतर मग मी पनीर अंगारा घालला. अरे तर काहीच नाही, तू तर हप्त्याने जातोय, मी दिवसावर हॉटेल उभं राहायला राहतोय. ते अशी सर्व्हिस आहे ना, जेवण झालं 2 बाया तोंड पुसायला राहते. अरे एक दिवस तिला टिश्यू भेटत नव्हता, त्या बाईने 5:30 मा तोंड पुसलं होतं. अरे तुमच्या दोघांचं काहीच नाही. मी रोज ताज हॉटेलला राहतो, आज उगत कटाळा आला म्हणून घरी आलोय. तुम्हाला सांगू तिथं आपलं क्रेडिट असं बनलंय ना, स्टाफ पासून स्वीपर पासून मालकापर्यंत सगळे ओळखीचे आहे आपल्या. अरे तिथं मला रिसिव्ह करायला मालक येतो स्वतः. तिथल्या जेवणाच्या क्वालिटीचा तर विषय सोडून द्या. असं क्वालिटी जेवण आहे, पण त्यांचे टॉयलेट एवढे फॅन्सी आहे ना, 4 जेट स्प्रे खालून डायरेक्ट बेसमेंटची सर्व्हिस आहे. ओव्हरऑल एक्सपिरियन्स असा भारी होता त्या हॉटेल. काय म्हणतो बिलाचं काय? बिल देतो ना भाऊ. कधी देतो आता? तुमचे जेवण होऊन 2 तास झाले ना. कसं द्यायचं तस सांगा मग. आज माझा माणूस येईल नाही लगेच भांडे धुवायला बिल का. अरे भाऊ रागावलं वाटतं. ए किती पैसे दे तुझ्याकडे? 200 iPhone पे गेले पाय. रोशा तुझ्याकडे? 100 रुपये. ठीक आहे माझ्याकडे 200. दादा 500 फोन पे करतो. 500? तुमचं बिल 650 रुपये झालंय. 650 झाले का? देतो बरं का 1 मिनिट. हॅलो हा पप्पा, अरे अर्जंट 150 रुपयाची गरज होती, नेमकं गाडीचं पेट्रोल संपलंय. तुला उद्या लगेच देतो. 50 रुपये वाढवा घे भाऊ. दे ना लय इमर्जन्सी. गेले बरं का दादा. काय उभे राय? काय मॅरिऑट? काय म्हणता आज? चला कोणाला सांगू ना घरी. चाल त्यालाच म्हणते बडी बडी बातें भीक मागके खाते.